बैठका झाल्या तिन्ही पक्षांच्या एकत्र बोलताना ते असं बोललेले की आम्हाला मोठी आंदोलनं हाताळायची सवय आहे. गुर्जर पटेल यांचं आंदोलन आम्ही हाताळायला सत्तेवर आलो, मराठ्याचे आंदोलन आम्ही तसंच हाताळतो आणि ते फडणवीस बघून घेते. बर, हे बघा, एकतर ते काय उद्देशाने बोललेत हे नाही, मला मी बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. मी माझ्या शरीराच्या वेदना, माझ्या समाजाच्या वेदना मला माहिती आहे, त्यामुळे मी माझ्या याच्यातच होतो, मी बघितलं नाही. पण आता त्यांचा उद्देश नेमका काय, कोणत्या अर्थाचा आहे हा माहित नाही मला. पण ते एवढं सोपं नाही. कोण म्हणले तुम्ही? अमित शहा. त्यांना तर बोललो होतो अमित शहा साहेबाला की शिर्डीला आले मोदी साहेब तेव्हा बोला आरक्षणाच्या बाजूने. एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तेव्हा नाही बोलले, आता बोलले. चिलमित शहाच्या याची वेळ येऊ देऊ नका तुमच्या साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. ते बघा, तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार. हे बघा, मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाहीये. कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच हे अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार आहे. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीने म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढे लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. त्यात तिने गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडी गुलाबीने हाताळलेलं तुम्हाला परवडन. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीच्या अवघड असतं भाऊ, ती येळी येईन. मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतोय मी. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती. तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं हे असं कसं काय, मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला आहे. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनिटं जास्तीचे घेतो. मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला आंदोलन हाताळू तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारणच सांगतो तुम्हाला. आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली, तुम्ही गोडी गुलाबीने हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं. तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही.
आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही. पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठेवलं तर गणित नाही, तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणले तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र. हे क्लिअर केलं. आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं, ही एक पद्धत झाली, तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे, ती मराठ्यांबाबत राबू नका. तुम्ही आमचं नाव घेतलंय म्हणून, मी काय तुमचं कवा नाव घेतलेलं नाही, माझ्या समाजाने घेतलेलं नाही. तुम्ही तिकडे खड्ड्यात पडा, उताने पाताने पडा, तिकडे मारा, काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही तुमचं नाव नाही घेतलं, पण तुम्ही माझ्या मराठ्याचं नाव घेतलं. गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे, यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू. तुम्ही जर त्या पद्धतीने हाताळाल, तुमच्या पद्धतीने, तुमची पद्धत म्हणजे काय, कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं. ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची, आमिषास आहे, ही तुमच्यासाठी घातक आहे. मला हे बोलायची गरज नव्हती, पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात ओढलं मध्ये आता, म्हणून मला हे बोलावं लागतं, नाविलाज आहे माझा. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले, हाताळलेले. जसं की उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून देतो, जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं पूर्ण संपवून घेतलं वाजपेयी साहेब आहेत, त्याच्यानंतर अडवाणी साहेब आहेत, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहेत, त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत, व्यंकय्या नायडू साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहेत, सुषमा स्वराज आहेत. अशी जी एक टीम होती पूर्वीची, अशोक सिंगल, मला वाटतं प्रवीण तोगडिया, मुरली मनोहर जोशी, हे जे मोठमोठाले टीम होते, मला वाटतं रामजेठ मलानी सुद्धा बहुतेक त्या याच्यामधलेच आहेत. ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवला. आमिष असं आहे, ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं. मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला, त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले, त्यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी. हो, तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला, तो एक परिवार आहे तुमचा. ते तुमचा अंतर्गत विषय, आम्हाला नाही देणं घेणं. पण तुम्ही पटेलांशी, गुर्जराशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही ते हाताळायच्या भूमिकेत निघाला. तुमच्या त्या पद्धतीने हाताळणार असाल तर ते होतं तुमचं कुटुंब, त्यांनी सहन केलं. इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपवरती संकट येईल, त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखं उभा राहतो तुमच्या पाठीशी. त्या महाराष्ट्रातल्या मराठ्याशी जर तुमची इतकी वाईट नियत असेल आंदोलन हाताळण्याची, त्या पद्धतीनं की तुम्ही तसं हातोळ म्हणजे हटू, म्हणजे ज्यांना कोणाला पंतप्रधान व्हायचंय त्यांना होऊ द्यायचं नाही, ज्यांना कोणाला पुढे जायचं त्याला जाऊ द्यायचं नाही. जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या, त्याला 2-3 दिवस ठेवायचं. उदाहरणार्थ मनोहर पर्रीकर हे ज्या वेळेस काम करायचे, त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही. हो, तुम्ही मराठ्यात तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही ना, मी तुम्हाला तिन्ही तळात. आम्ही शाहसाहेब त्या भानगडी जर पडलात, गोडी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा. प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे, ज्या पद्धतीत. जसं की योगी आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येत आहेत की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार, तुम्ही हाताळलं रिव्हर्स टाकलाच म्हणून समजायचं. ही जी तुमची पद्धत आहे हाताळण्याची, स्वस्वार्थासाठी स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची, ही इथं मराठीच्या आंदोलनात चालत नसते. कारण इथं मनोज जरांगे पठ्य आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हीच पद्धत तुम्ही ज्या वेळेस पुढे जायचंय तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही संपवता. ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांना सुद्धा संपवायला तुम्ही, जसं की आपले शिवराज चव्हाण मामा, ज्या माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला, एकदम चांगल्या पद्धतीत पूर्ण डेव्हलप केला, जो माणूस रेसमध्ये चालला, तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही. सुषमा स्वराज यांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाहीये. ही तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे. ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा भाजप रूपी संसार मोठा केला, ज्यांनी योगदान दिलं, त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं निघतं की ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्याला म्हणताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगोळीला धरून राजकारण शिकलोय. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत दोघांची ही आम्हाला चांगली माहिती. तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आली. तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची, ही तुमच्यासाठी खूप घातक आहे. तुम्हाला दिसतंय ते बरं.
अमित शहा साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो कायदा काहीतरी, ते तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही इतके येडी जनता या देशातली समजूच नका. तुम्ही जे माणसं आयुष्य त्यांनी घातलं, वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं, ज्या काळात तिथं वाढत नव्हतं, ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली, त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदे साहेब, हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्या त्यावेळेस तुम्ही कशा मागे फेकायचे, तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत काय, तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा, आंदोलनाकडे येतो मी. तुम्ही आंदोलन तेही कसे हाताळले त्याच्याकडे पण येतो, आज येतोयच तुमच्याकडे मी आता. पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळलेत. तुम्ही अनंतबेन पटेलांचं काय केलं, पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं, दीव दमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, सिलवाशाच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं, आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेला आहेत ना, तर मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे. कारण माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक केले. तुम्ही चांगले काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी, कुठं कमी पडली होती ती, कुठं लालकृष्ण अडवाणी कमी पडले होते, कुठं मनोहर जोशी कमी पडली होती, मुरली मनोहर जोशी काय कमी पडले हे लोक, सुषमा स्वराजांनी काय कमी पडले, कोणते लोक तुम्ही पुढे आले आणि लगेच मागं घातले. तुम्ही प्रत्येक जागेवर हीच सिस्टम केली. तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं, कारण त्यांना आमचे डाव बघायचे आणि आम्ही आमचे डाव नाही कळू देणार. कारण ज्यावेळेस त्यांच्या तारखा डिक्लेअर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे का उभा करायचे. ज्यावेळेस समाज म्हणून पाडायचे किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार. आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसलेलो आहे, पक्की तयारी करून बसले होते आम्ही, दोन्ही बी, पाडायची बी उभा करायची बी, काय अडचण नाही, पक्की तयारी आमची. फक्त पुन्हा सांगतो, फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा, तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका. कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवाळा तुम्ही जे मोडीत हाताळायला निघालात तर हे इतकं अवघड असतं की कोणचीच गोळी, कोणचीच दारू, कोणचाच रणगाडा जनतेपुढे टिकत नाही. जनता जर एकदा बिघडली तर घरात घुसून न्याय घेत असते. राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. राजू शेट्टी आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत, त्यांनी तुझी भेट पण घेतली होती. त्यांच्यासोबत जाण्याची काही चर्चा चालू आहे का? नाही, बघूयात. नाही, त्यावर काही चर्चा नाही आमची, भेटायला आली होती फक्त, बाकी काय. ते नंतर आता विषय होईल, निवडणुका तारखा झाल्या. चलो, धन्यवाद. ओके, पहिल्यांदा आले. तुम्ही 8 म्हणतात, आम्ही 16 आणू. तुम्ही आरक्षण सोडून देणार का सगळं? राजकारणापासून लांब जाणार का? जाती तेढ निर्माण केलाय तुम्ही, त्या विचारापासून तुम्ही लांब जाणार का? एसटीत आरक्षण मागतो धनगर समाज, ती मागणी का म्हणू लागणार का? मग थांबवा ना मग तुमचे विचार. ते काय फरक पडतो एखाद्याला चॅलेंज द्यायचं म्हणल्यावर? घ्या मराठ्यांना मग ओबीसी आरक्षणात, बोल म्हणा जाहीर, 16 आणून दाखवतो आम्ही. जाहीर बोल नाही, घेऊन दाखवायला लागेल. तू बोलशील हा घ्या, तुला बाहेर निघायला लागेल तिथून. एसटीतून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन अनेक ठिकाणी तर सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी आंदोलन पेटतं पण आहे आणि मुख्यमंत्री धनगर आणि धनगरचा GR काढण्याच्या तयारीत आहे. मला वाटतं का ते होईल आणि तुमचं काय? धनगर समाजाची जी मागणी आहे, माझ्या माहितीप्रमाणे, मला पक्क त्यातलं माहीत नाही, म्हणजे पूर्ण माहिती आहे पण पूर्ण नाही. धनगर समाजाचं आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची मागणी योग्य आहे, ती त्यांच्या मुलांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही धनगर बांधवांची मागणी योग्य आहे. पण तुम्ही म्हणलात तसं की आदिवासी समाजही विरोध करायला लागला की आमच्या एसटी आरक्षणात येऊ नका. बहुतेक एसटी आरक्षणात त्यांना वाटत असेल, आदिवासी बांधवाला, की हे आमच्या ताटात येऊन जेवायला लागले. त्यांना वाटत असेल बहुतेक असं की आमच्या ताटात यायला लागलेत, हे खायला लागलेत, आमच्या ताटात येऊन आमचं आरक्षण खायला लागले. म्हणून एखाद्या वेळेस आदिवासी बांधव सुद्धा आंदोलनात उभा राहायची तयारी करायला लागलाय. वाटतं की त्यांनाही दिसतंय की आपल्या ताटात धनगर जेवतोय.
जसं मराठा ओबीसी वाद सुरू झाला पॉलिटिकल, तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झाला. ही आधीची चूक आहे का त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात? किंवा काहीतरी ज्यावेळेस दिलं गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही? आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही. याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे, मग तो कोणी असो. सगळं पाहिजे तर मलाच, या द्वेषानं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळ सारखा माणूस नसायला पाहिजे. सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे. माणुसकी धर्मातून एक भावना जाणली पाहिजे, एक जाणून घेतलं पाहिजे की आरक्षण ही वादाचा विषय नाही आहे, राजकारणाचा विषय नाही. ती एक राज्य केंद्राची सुविधा आहे. जसे स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते तसे दुसऱ्यालाही स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते. त्या भूमिकेतून आरक्षणाकडे बघितलं पाहिजे. पण आरक्षण म्हणजे निवड राजकारण यांनी धरलंय आणि आरक्षण म्हणजेच पूर्ण शत्रुत्व असा एक त्यांनी अजेंडाच बांधलाय त्या छगन भुजबळ. आरक्षण ही एक या समुदायाने घेतलं पाहिजे, त्याही घेतलं पाहिजे, जो मागास आहे त्यालाही मिळाला पाहिजे. मग त्याच्यात जात नाही तोलली पाहिजे. डायरेक्ट जात तोलतात. मराठ्यांना आरक्षण मागितलं की नाही द्यायचं, म्हणजे मागास असला तर नाही द्यायचं. मुसलमानांनी मागितलं नाही द्यायचं. हे जात तोलीत धडक. हे सुविधा किंवा माणुसकी धर्म किंवा लेकरांना लागतंय आरक्षण जसं आपल्याला लागतं तर दुसऱ्याच्या लागत असेल हे नाही शोधत. ही वादाचा विषयच नाही. पण हे राजकारणी लोक ना, ज्यांच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी गरीब मारीत आणलाय. तब्येतीबद्दल सांगा, काय आहे तुमचं म्हणणं? नाही, तब्येत आता व्यवस्थित आहे, पण तरी पण आहेच. शेवटी अशक्तपणालाही आंघळून गेलेलं आहे पूर्ण. अशक्तपणा प्रचंड आहे. त्याने खूप म्हणजे इतकं अंग दुखतं ना, ते काही सांगता येत नाही. इतका त्रास होतो. सलाईन पुन्हा सुरू करणारच आहेत थोड्या वेळाने डॉक्टर. पण महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो की सध्या तब्येत बरी आहे आता. 4 दिवसापासून तुम्ही काही कुठं बोलले नाही, मात्र विरोधक बोलतच असतात. छगन भुजबळ म्हटले की मनोज जरांगे यांनी उतरावर निवडणुकीत त्यांनी 8 तरी जागा निवडून आणल्या. आता ते वेळ आल्यावर सांगू ना त्यांना दम नाही निघायचं. वेळ आल्यावर सांगू. बरं, एक केलं तर जर दुप्पट आणल्या, तुम्ही 8 म्हणताना आम्ही जर 16 आणल्या, तुमचं आरक्षण सोडून देऊन मराठ्यांना ओबीसीत घेतान का? धनगराला एसटीतून आरक्षण मागू लागतान का? राजकारण सोडून देतान का तुम्ही? गोरगरिबाला जो विरोध चाललाय तो बंद करतान का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला जाणून बुजून तुम्ही विरोध करताय, ते बंद करणार का तुम्ही? मग का नुसतं बोलायचंय म्हणून बोलायचंय, विरोध करायचा म्हणून करायचंय? तुम्ही ओबीसी जो विरोध चाललाय मराठ्यांना येण्यापासून तुमचा, ते थांबविणार का मग तुम्ही? आणि मराठ्यांना आत घेतान का? शर्यत